नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड कोऑर्डिनेट जॉमेट्री प्रॉब्लेम सेट 5 चा पार्ट 2 आज आपण बघणार आहोत. 7, 8, 9, 10, 11 अशी 5 उदाहरणं आज आपण या भागात बघणार आहोत. उदाहरण क्रमांक 7 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द सर्कमसेंटर ऑफ द ट्रायंगल whose vertices are -3, 1, 0, -2 and 1, 3. आपल्याला हेच एक्झाम्पल मराठी माध्यमाच्या टेक्स्ट बुक मध्ये ABC हे कोऑर्डिनेट सह दिलेले आहेत. आपण या सेमीमध्ये कोऑर्डिनेटचे पॉइंट्स दिलेले नाहीत. आपण एक्स वाय हे आणि झेड आपण मानले. परिकेंद्र आहे त्याला आपण ओ मानूया. परिकेंद्र म्हणजे काय, तर ज्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूंमधून वर्तुळ जातं आणि ते त्रिकोणाच्या बाह्य भागात असतं त्याचा केंद्रबिंदू त्याला आपण परिकेंद्र किंवा सर्कमसेंटर म्हणू. त्याचे एक्स वाय झेड कोऑर्डिनेट आपण लिहिले. त्याचा परिकेंद्र ओ ए बी आहे, सर्कमसेंटर हाही लिहिला. आता ओ झेड, ओ एक्स आणि ओ वाय हे काय आहे, तर त्याच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. ओ ए बरोबर ओ एक्स म्हणू आपण इथं, बरोबर ओ वाय बरोबर ओ झेड. रेडियस ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. तेव्हा आपल्याला ओ एक्स ओ वाय ओ झेड कोणते पण दोन आपण घेऊ आणि त्यानुसार किंमत घेऊ. ओ एक्स बरोबर ओ वाय आपण घेतला यावरून आणि ओ एक्स ची किंमत आपण ओ एक्स ओ वाय डिस्टन्स फॉर्म्युला वापरला आणि सोडवला. तर काय मिळते बघा. ओ एक्स या पद्धतीने आहे. ओ ला आपण x1 y1 x2 y2 असं म्हणलं तरी चालतं. या पद्धतीने आपण लिहिलं अंडर स्क्वेअर रूट ऑफ a -3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b -1 ब्रॅकेट स्क्वेअर. ही एक किंमत आपल्याला मिळाली. ओ वाय ची किंमत आपल्याला या पद्धतीने मिळणार आहे. a -0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b -2 ब्रॅकेट स्क्वेअर. या पद्धतीने आपल्याला किंमत मिळालेली आहे. या ठिकाणी आपण काय करायचं, टेकिंग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूचा वर्ग केला. वर्ग केल्यानंतर आपल्याला जी किंमत मिळते, वर्गमूळ स्क्वेअर रूट निघून जाते. a मायनस प्लस a प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर b -1 ब्रॅकेट स्क्वेअर a -0 मीन्स a स्क्वेअर प्लस b मायनस प्लस b प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ह्या किमती आहेत. या ठिकाणी आपल्याला ज्या किमती दिलेल्या आहेत यांच्यामध्ये आपण काय करूया, कंसाचा वर्ग करू. a स्क्वेअर प्लस 3 2 6a 3 चा वर्ग 9. पहिल्या पदाचा वर्ग दोघाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग a वर्ग तसाच. ह्याचं पण पहिल्या पदाचा वर्ग दोघाच्या गुणाकाराची दुप्पट आणि दुसऱ्या पदाचा वर्ग. आपण किंमत घेतली. यामध्ये समान आहे ते निघून जाणार आहे. a वर्ग निघून जाईल. त्यानंतर b वर्ग पण निघून जाईल. आता राहिलेली पद आपण या ठिकाणी मांडूया. 6a वजा 2b 9 अधिक 1 10 4b अधिक 4. काय करूया, या b ला 4b ला इकडे आणूया. 6a वजा 2b वजा 4b बरोबर हा 4 आहे तसाच 10 ला इकडे नेला वजा 10. 6a वजा वजा अधिक म्हणजे चिन्ह सारखे असेल तर बेरीज होते. 4 आणि 2 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा वजा 6b बरोबर 4 वजा 10 वजा 6. इथं 6 सगळ्यांना डिवाइड करूया. तर a मायनस b इज इक्वल टू -1 डिवाइड 6 ऑन बोथ साइड्स. 6 न भागल्यानंतर आपल्याला हे पद मिळणार आहे. इक्वेशन नंबर 1 म्हणलो आपण. इथं ओ एक्स आणि ओ वाय यांच्यामधला आपण संबंध पाहिला होता. ओ वाय आणि ओ झेड हा आपण संबंध बघूया काय मिळते. ओ वाय बरोबर ओ झेड. ओ वाय या ठिकाणी किंमत आपण घेतली होती
ही इथपर्यंतची किंमत OY ची आपल्याला मिळते. याच्यावरून आपण डायरेक्ट इथे लिहू शकतोय. OY ची किंमत आपण इथे घेतली. मी इथंच काय करतो, OY वर्ग आणि OZ वर्ग घेतो आणि मग या ठिकाणी स्क्वेअरिंग करण्याऐवजी डायरेक्ट किंमत मांडता येईल. A मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस B मायनस -2 ब्रॅकेट स्क्वेअर A मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस B मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. या पद्धतीने याची फोड आपल्याला इथंच आपण सोडवलेली आहे. OY ची किंमत आपण हीच आहे. याची येणारी किंमत इथं आपण लिहूया डायरेक्ट. A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 4B प्लस 4 आहे, ही किंमत इथं आली. याला सोडवूया. A स्क्वेअर मायनस 2A प्लस 1 प्लस B स्क्वेअर मायनस 6B प्लस 9 या पद्धतीने आपल्याला किंमत मिळाली. आपण समान आहे ते घालवूया. A स्क्वेअर निघून गेला, त्यानंतर B स्क्वेअर निघून गेला. राहिलेल्या किमती आपण या ठिकाणी मांडूया. 4B प्लस 4 इज इक्वल टू मायनस 2A मायनस 6B 1 प्लस 9 10. आपण समान पद एका ठिकाणी 2A ला इकडे आणूया. प्लस 2A प्लस 4B हा इकडे आला प्लस 6B. यानंतर हा 10 तसाच ठेवूया आणि प्लस 4 इकडे गेला मायनस झाला. मिळणारी किंमत 2A 4 प्लस 6 10B 10 मायनस 4 6. सगळ्यांमध्ये 2 समान आहे. डिवाइडेड 2 ऑन बोथ साइड्स. दोन न भागलं आपल्याला मिळणारी किंमत A अधिक 5B बरोबर 3. याला नंबर इक्वेशन 2 देऊया. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांच्यामध्ये आपण क्रिया करूया. A मायनस B इज इक्वल टू मायनस 1. इथं Aच आहे, इथं पण A आहे. सबस्ट्रॅक्शन वजाबाकी करूया. या बाजूला आपण क्रिया करूया. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 फ्रॉम 2 म्हणतो या ठिकाणी, कारण 2 नंबरचं इक्वेशन मोठं आहे. A प्लस 5B इज इक्वल टू 3. A मायनस B इज इक्वल टू मायनस 1. सबस्ट्रॅक्टिंग वजाबाकी केल्यानंतर आपल्याला चिन्ह बदलतात. प्लस मायनस 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 प्लस मायनस मायनस प्लस. या ठिकाणी A मायनस A 0, A निघून गेला. 5B प्लस B 6B 3 प्लस 1 4. B इज इक्वल टू 4 अपॉन 6 B इज इक्वल टू 2 2 जा 4 2 3 जा 6. व्हॅल्यू ऑफ B इज इक्वल टू 2 अपॉन 3 आपल्याला मिळणार आहे. B ची किंमत मिळाली. ही आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. पुट व्हॅल्यू ऑफ B इन इक्वेशन 1. A मायनस B इज इक्वल टू मायनस 1. A मायनस व्हॅल्यू ऑफ B इज इक्वल टू 2 अपॉन 3 इज इक्वल टू मायनस 1. A इज इक्वल टू मायनस 1 हा पलीकडे गेला प्लस 2 अपॉन 3. A इज इक्वल टू, या ठिकाणी क्रिया करण्यासाठी लक्षात राहावं म्हणून मी सांगतो, इथं 3 न मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं प्लस 2 अपॉन 3 तसाच. काय होणार आहे 3 1 जा 3 मायनस 3 प्लस 2 अपॉन 3. डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहिला. मायनस 3 प्लस 2 मायनस 1 डिवायडेड बाय 3. या पद्धतीने आपल्याला किंमत मिळाली मायनस 1 अपॉन 3. 3 1 जा 3 मायनस 3 प्लस 2 मायनस 1 अपॉन 3. या पद्धतीनं व्हॅल्यू ऑफ B आपल्याला या ठिकाणी 2/3 मिळालं. व्हॅल्यू ऑफ A मायनस 1 अपॉन 3 आपल्याला या ठिकाणी मिळाला. AB हा कोणाचा आहे ओरिजिन कोणता आहे तर हा सर्कम सेंटरचा किंमत आहे. या पद्धतीने आपण लिहायचं कोऑर्डिनेट ऑफ द सर्कम सेंटर. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ
सर्कमसेंटर ओ ए बी इज -1/3, 2/3. या पद्धतीनं आपल्याला परिकेंद्र सर्कमसेंटरची किंमत -1/3 आणि 2/3 इतकी मिळते. एक्झाम्पल नंबर 8, सी इन द टेक्स्ट बोर्ड. In the following examples, can the segment joining the given points form a triangle? दिलेल्या उदाहरणांमध्ये रेषाखंडांची माप पाहायची आहेत आणि त्रिकोण तयार होतोय का नाही विचारलाय. इफ ट्रायंगल इज फॉर्म्ड, जर त्रिकोण तयार होत असेल, स्टेट द टाइप ऑफ द ट्रायंगल कन्सिडरिंग साइड्स ऑफ द ट्रायंगल. त्या बाजूंचं माप बघून तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे हे सांगायचं आहे. 3 भाग 8व्यामध्ये आपल्याला सांगितले आहेत. त्यामध्ये एल, एम आणि एन हे 3 भाग दिलेत. बिंदू दुसऱ्यामध्ये पी, क्यू, आर बिंदू दिलेत आणि तिसऱ्यामध्ये ए, बी आणि सी बिंदू दिलेत. त्यापैकी पहिला भाग आपण या ठिकाणी पाहू. एल 6, 4, एम -5, -3, एन -6, 8. हे 3 बिंदूंचे जे आपल्याला निर्देशक दिलेले आहेत, आपण याच्यावरून त्यांच्या दरम्यानचं अंतर आपण काढू. म्हणजे LM, MN आणि LN यांच्यामधलं डिस्टन्स बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला मिळवावं लागेल आणि मग त्यावरून त्यांची माप चेक करावी लागतील. आपण डायरेक्ट बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला म्हणूया. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, अंतराचा सूत्र वापरल्यानंतर मिळणारी किंमत काय आहे ती पाहूया. LM इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -5 -6 प्लस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -3 -4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू -5 -6 -11 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -3 -4 -7 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ऑफ -11 स्क्वेअर इज इक्वल टू 121 -7 स्क्वेअर इज इक्वल टू 49 is equal to under square root of 9 plus 1 10, 4 plus 2 6 plus 1 4 plus 2 6 plus 1 7 1 as it is 170 is the value of LM root 170. Then MN -6 -5 ब्रैकेट स्क्वेयर प्लस 8 -3 ब्रैकेट स्क्वेयर इज इक्वल टू द स्क्वेयर रूट ऑफ -6 प्लस 5 ब्रैकेट स्क्वेयर माइनस प्लस प्लस 8 प्लस 3 ब्रैकेट स्क्वेयर इज इक्वल टू स्क्वेयर रूट ऑफ -6 प्लस 5 -1 स्क्वेयर 8 plus 3 11 bracket square square root of -1 square is equal to 1 11 square is equal to 121 is equal to under square root of 122. फर्स्ट पार्ट आपल्याला मिळाला 170, त्यानंतर mn आपल्याला मिळाला 122, त्यानंतर ln हा आपण पार्ट चेक करूया. व्हॅल्यू ऑफ ln स्क्वेअर रूट ऑफ ln -6 ब्रैकेट स्क्वेअर प्लस 8 -4 ब्रैकेट स्क्वेअर 6 वजा 6 चिन्ह सारखी आहे. बेरीज केली 6 6 12 वजा 12 चा वर्ग अधिक 8 4 गेले 4 चा वर्ग -12 स्क्वेअर 144 4 चा वर्ग 16 बेरीज आपल्याला मिळाली 6 आणि 4 10 हातच्या गेला 1 1 आणि 4 5 आणि हातच्या 1 6 1 160
या पद्धतीने 160 रूट 160 ही व्हॅल्यू ln ची मिळाली. LM MN आणि इथे MN आणि LN यामध्ये जर आपण चेक केला, आपल्याला अट काय असते, त्रिकोण कधी तयार होतोय, दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असावी लागते. मग LM दोन लहान बाजू आपण चेक करूया, 160 आणि 122. या दोघांची बेरीज केली तर याच्यापेक्षा मोठी येते का? या दोघांची बेरीज याच्यापेक्षा मोठी येते का? या दोघांची बेरीज याच्यापेक्षा मोठी येते का? जर असं होत असेल, LM प्लस MN इज इक्वल टू रूट 170 प्लस रूट 122 इज इक्वल टू, कोणते पण चेक करूया, शून्य रूट मध्ये असल्यामुळे बेरीजच होणार आहे. यांची बेरीज आपल्याला मिळाली 2, 7 आणि 2 9, 1 आणि 1 2, 292 आणि याची मिळाली आहे ती रूट 160. म्हणजे LM प्लस MN इज ग्रेटर दॅन LN. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण एक चेक केला, इथं MN आणि LN चेक केला तरी सुद्धा 160 आणि 122 282 170 पेक्षा मोठी येते. 170 आणि 160 16 दुनी 32 330 ही 122 पेक्षा मोठी येते. म्हणजेच therefore sum of the two sides of a triangle is greater than the third side. तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. म्हणून आपल्याला दिलेले पॉइंट्स आहेत, आर द पॉइंट्स ऑफ द ट्रायंगल्स आपल्याला म्हणावं लागेल. therefore दिलेले पॉइंट्स आहेत, ट्रायंगल LMN इज फॉर्म्ड तयार होतोय. जो तयार होणारा त्रिकोण आहे त्यामध्ये 170 वर्गमुळात 122 वर्गमुळात आणि 160 वर्गमुळात आहेत. तीनही बाजूंच्या किमती भिन्न आहेत. मग भिन्न असतील तर भिन्न मापाचा त्रिकोण, विषमभुज त्रिकोण, स्केलन ट्रायंगल तयार होईल. therefore स्केलन ट्रायंगल इज फॉर्म्ड. म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचा त्रिकोण तयार होईल तर विषमभुज त्रिकोण तयार होईल, कारण तिघांची माप भिन्न आहेत. आणि त्रिकोण का असणार आहे, कारण दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी मोठी असते. हा भाग या ठिकाणी सिद्ध होतोय. क्वेश्चन नंबर 8 मधील सेकंड पार्ट आपल्याला दिलेला आहे समोर. P -2 -6 Q -4 -2 and R -5 0. त्रिकोण तयार होतोय का नाही आपल्याला यावरून बघायचं आहे. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला अंतराचं सूत्र वापरल्यानंतर PQ चं डिस्टन्स किती येते पाहूया. -4 -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 -6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -4 + 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 + 6 ब्रॅकेट स्क्वेअर is equal to square root of -4 + 2 -2 bracket square plus -2 + 6 plus 4 bracket square is equal to square root of -2 square 4 plus 4 square is equal to 16 is equal to root 20. 20 is equal to 4 5s are 20 is equal to root of 4 is equal to 2. 2 root 5 is the value of segment PQ. Then QR is equal to -5 -4 bracket square plus 0 -2
ब्रॅकेट स्क्वेअर. आता याची आपण फोड करूया. -5 प्लस 4 मायनस मायनस प्लस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस मायनस प्लस 2 स्क्वेअर. -5 प्लस 1 इज इक्वल टू -1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4 इज इक्वल टू -1 स्क्वेअर इज इक्वल टू 1. 4 is as it is equal to √5. Value of segment QR √5. Then value of segment PR is equal to PR -5 minus -2 bracket square plus 0 minus -6 bracket square is equal to square root of minus minus plus -5 plus 2 bracket square plus minus minus plus 6 square is equal to -5 plus 2 minus 3 bracket square plus 6 square 36 is equal to -3 चा वर्ग 9 आणि 36 आहे तसंच 36 आणि 9 यांची बेरीज 9 आणि 6 15 हातच्या गेला 1 3 आणि 1 4 45 √45 9 5 जा 45 इज इक्वल टू 3 √5. 9 चं वर्गमूळ 3 मिळालं. म्हणजेच आपल्याला PR या सेगमेंट आपल्याला मिळाला. PQ 2 √5 QR √5 आणि PR 3 √5 म्हणजे 3 √5 आणि √5 याची बेरीज किंवा 2 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 यांची बेरीज 3 वर्गमुळात 5 येते. या ठिकाणी इक्वॅलिटी येते, पेक्षा लहान मोठा जाणवत नाही. म्हणजे पहा, देअरफॉर PQ प्लस QR is equal to 2 √5 plus √5 is equal to 3 √5 is equal to PR. म्हणजे PR 3 √5 म्हणजे PQ प्लस QR is equal to PR ही किंमत मिळाली. कधी ह्या दोघांची बेरीज केली तर PR मिळाला. आता PQ प्लस PR करून बघा. 2 वर्गमुळात 5 आणि 3 वर्गमुळात 5 यांची बेरीज येते 5 वर्गमुळात 5. ती √5 आहे, लहान आली. त्यानंतर PQ प्लस PR 3 √5 प्लस 2 √5 5 √5 सॉरी ह्या दोघांची करूया. 3 √5 प्लस √5 4 √5 इज इक्वल टू या ठिकाणी 2 √5 ती सुद्धा लहानच येते. म्हणजे एक इक्वल येते आणि 2 लहान किमती येत आहेत. म्हणजे दोघांची बेरीज तिसऱ्यापेक्षा मोठी येत नाही. इन द गिव्हन कोऑर्डिनेट्स गिव्हन डिस्टन्सेस sum of the two sides is never greater than the third side. तिसऱ्याच्या म्हणजे दोघांची बेरीज ही मोठी आली नाही तिसऱ्यापेक्षा, म्हणून पॉइंट्स P -2 -6 Q -4 -2 and R -5 0 never form a triangle. याच्यापासून त्रिकोण तयार होत नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कारण दोघांची बेरीज एक तिसऱ्या इतकीच येते, मोठी येत नाही. आणि उरलेल्या दोघांची चेक केली तर ती दोघांची बेरीज तिसऱ्यापेक्षा लहानच येते. त्यामुळे या बिंदूंपासून त्रिकोण तयार होणार नाही. क्वेश्चन नंबर 3 लास्ट पार्ट. A B C A √2 √2 B -√2 -√2 C -√6 and √6 are the coordinates using distance formula. By using
डिस्टन्स फॉर्म्युला AB चेक करूया, -√2 -√2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -√2 -√2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू चिन्ह सारखे आहे, बेरीज केली 2√2 चिन्ह वजा -2√2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथं पण तसंच चिन्ह सारखे आहे, बेरीज केली -2√2 ब्रॅकेट स्क्वेअर वजा 2 चा वर्ग 4 √2 चा वर्ग 2 अधिक इथं पण वजा 2 चा वर्ग 4 आणि वर्गमुळात 2 चा वर्ग 2 म्हणजे आपल्याला किंमत मिळाली 4 2 8 अधिक 4 2 8 8 अधिक 8 8 आणि 8 16 √16 इज इक्वल टू 4. व्हॅल्यू ऑफ AB इज इक्वल टू 4. या ठिकाणी आपल्याला वर्गमुळातल्या संख्या रूट मधल्या दिले त्या व्यवस्थित क्रिया करणं गरजेचं आहे. AB नंतर आपल्याला BC दिलेला आहे तो चेक करूया. -√6 मायनस अंडर स्क्वेअर इन ब्रॅकेट -√2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √6 मायनस इन ब्रॅकेट -√2 ब्रॅकेट स्क्वेअर माइनस माइनस प्लस -√6 प्लस √2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस माइनस माइनस प्लस √6 प्लस √2 ब्रॅकेट स्क्वेअर. दोन कंस सोडवूया. इथं लिहिताना वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग आहे. हा लिहिताना आपण असा लिहूया वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 6 कंसाचा वर्ग आणि त्याची क्रिया करूया. पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 पदाच्या गुणाकाराचे दुप्पट वर्गमुळात 2 वर्गमुळात 6 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग हे पद मिळालं आपल्याला. म्हणजेच वर्गमुळात 2 चा वर्ग फक्त 2 आला वजा 2 आणि इथं रूट मध्ये गुणाकार आहे बेस 12 √12 आला आणि वर्गमुळात 6 चा वर्ग 6 आला. 2 आणि 6 ची बेरीज आपल्याला मिळाली 8. -2√2 ही याची किंमत आपल्याला मिळाली पहिल्या पदाची 8 -2√2 प्लस साइन. आता याची आपण क्रिया करूया. दुसरं पद सॉल्व्ह करूया. दुसऱ्या पदामध्ये आपण इथं अल्टरनेट केलं तर √6 प्लस √2 होतं. हे असंच ठेवला तरी चालतंय. त्याचा वर्ग म्हणजेच √2 प्लस √6 त्याचा वर्ग. हे समजण्यासाठी हे साइन मध्ये चुकायला नको म्हणून मी अल्टर केला होता. √2 चा वर्ग प्लस 2√2 इंटू √6 प्लस √6 स्क्वेअर. √2 इज स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 6 12 प्लस √6 स्क्वेअर 6 प्लस 2 8 प्लस 2√2 या पद्धतीने किंमत मिळाली. 8 प्लस 2√2 या पद्धतीने आपल्याला मिळाली किंमत. पुढे सॉल्व्ह करूया काय मिळते उत्तर ते पाहू. उत्तर आपल्याला काय मिळते 8 अधिक 8 16 वर्गमुळात 16 -2√2 प्लस 2√2 या ठिकाणी निघून जाणार आहे आणि 8 अधिक 8 √8 प्लस 8 इज इक्वल टू √16 इज इक्वल टू 4. व्हॅल्यू ऑफ BC आपल्याला मिळणार आहे. AB मिळाला BC मिळाला. आता आपल्याला AC ची किंमत हवी आहे ती आपण काढूया. AC यामध्ये -√6 -√2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √6 -√2 ब्रॅकेट स्क्वेअर. याच पद्धतीने आपल्याला क्रिया करावी लागेल जसं आपण इथं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं. स्क्वेअर करूया.
पहिल्या पदाचा वर्ग आपण सेपरेट करूया, म्हणजे या ठिकाणी आपल्याला किंमत लिहिता येईल. वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 2 चा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग वर्गमुळात 6 चा वर्ग वजा 2 पदाच्या गुणाकाराची दुप्पट वजा वर्गमुळात 6 दुप्पट आहे 2 कंसात वर्गमुळात वजा वर्गमुळात 6 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 चा वर्ग वजा वर्गमुळात 6 ची किंमत 6च येते वजा 2 हे वजा वजा अधिकच होणार आहे आणि 6 2 12 2 वर्गमुळात 12 आपल्याला मिळणार आहे वर्गमुळात 2 ची किंमत 2 मिळणार आहे 6 2 8 अधिक म्हणजे 8 अधिक 2 वर्गमुळात 12 ही किंमत आपल्याला याची मिळाली. दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. यामध्ये √6 मायनस √2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणले पहिल्याचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग वर्गमुळात 6 चा वर्ग 6 6 2 12 वजा चिन्ह आहे इथं वर्गमुळात 12 अधिक 2 वर्गमुळात 2 चा वर्ग 2 म्हणजे 6 आणि 2 8 वजा 2 वर्गमुळात 12 किंमत मिळते 8 वजा 2 वर्गमुळात 12. याच पद्धतीने जशी क्रिया झाली BC ची त्या पद्धतीने आपल्याला इथे किंमत मिळणार आहे 2 वर्गमुळात 12 वजा 2 वर्गमुळात 12 निघून जातोय 8 अधिक 8 16 म्हणजे 16चं वर्गमूळ 4 ही AC ची किंमत मिळते. इथं AB ची किंमत पण 4 BC ची किंमत पण 4 आणि AC ची पण किंमत 4. Therefore AB is equal to BC is equal to AC is equal to 4. सगळ्यांची माप आपल्याला 4 आलेले आहेत परंतु आपल्याला अट आहे की दोघांची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा मोठी आली पाहिजे. 4 अधिक 4 8 पेक्षा म्हणजे 8 ही 4 पेक्षा मोठी ह्या दोघांची बेरीज 4 या दोघांची बेरीज 4 ही याच्यापेक्षा मोठी या दोघांची बेरीज 4 ही याच्यापेक्षा मोठी म्हणजे 8 ही बेरीज 4 पेक्षा मोठी येते. AB प्लस BC इज ग्रेटर दॅन AC हे आपल्याला लक्षात येते एक फॉर एक्झाम्पल म्हणून. Therefore sum of two sides of triangle is greater than third side तिसऱ्यापेक्षा मोठी असते and all sides are equal. Therefore given points √2 comma B minus √2 minus √2 and C minus √6 form a equilateral triangle. या पद्धतीनं हा त्रिकोण तयार करतोय आणि तोही समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करतोय हे आपण या ठिकाणी सिद्ध केलं. एक्झाम्पल नंबर 9 सी इन द टेक्स्ट वर्ड फाइंड K if the line passing through P -12 -3 and Q 4K has slope 1/2. जर P -12 -3 असेल Q 4 3 असेल या बिंदूंमधून जाणाऱ्या रेषेचा चढ स्लोप ऑफ द लाइन सेगमेंट PQ हाफ देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ K याची किंमत आपल्याला काढायची आहे. यासाठी आपल्याला दिलेल्या बिंदूंचे निर्देशक फाइंड आउट करू x1 y1 आणि याचे निर्देशक x2 y2 या ठिकाणी लिहू आणि या दोघांच्या मधून आपल्याला K ची किंमत काढायची आहे. यासाठी आपल्याला स्लोप पॉइंट फॉर्म वापरावा लागेल आणि स्लोप पॉइंट फॉर्म आपल्याला स्लोप दिलेला आहे स्लोप therefore slope of line segment PQ is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. स्लोप ऑफ द गिवन सेगमेंट आपल्याला फॉर्म्युला वापरला आपण स्लोप ऑफ ए लाइन सेगमेंटचा m is equal to y2 minus y1 upon x2 minus x1.
यमचा फॉर्म्युला आणि ती यमची किंमत आपल्याला दिलेली आहे हाफ, म्हणजेच 1/2 बरोबर y2 ची किंमत k वजा y1 ची किंमत वजा 3, x2 ची किंमत 4, x1 ची किंमत वजा 12 या ठिकाणी पुट आउट केली. k मायनस मायनस प्लस 3 4 मायनस मायनस प्लस 12 इज इक्वल टू k प्लस 3 अपॉन 12 प्लस 12 अधिक 4 16 1/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. या ठिकाणी आपल्याला किंमत मिळणार आहे 2 इन ब्रॅकेट k प्लस 3 इज इक्वल टू 16 1 जा 16 2 मल्टीप्लाय बाय k 2k 2 मल्टीप्लाय बाय 3 6 इज इक्वल टू 16 2k is equal to 16 minus 6 is equal to 10. 2k is equal to 10. Therefore, k is equal to 10 by 2 is equal to 5. Value of k is equal to 5. Example number 10. See in the text board. Show that the line joining the points A 4 8 and B 5 5 is parallel to the line joining the points C 2 4 and D 1 7. AB या दोन रेषाखंडांना जोडणारी रेषा ही CD या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला समांतर आहे हे सिद्ध करा. AB चा स्लोप आणि CD चा स्लोप आपल्याला चेक करावा लागेल आणि तो समान आला तर स्लोप समान असेल तर लाईन सेगमेंट्स पॅरलल असतात, आपण ते सिद्ध करू शकतोय. A चे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत 4 8, बी चे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत 5 5. याच्यावरून स्लोप ऑफ लाईन सेगमेंट AB आपण काढूया इज इक्वल टू 5 मायनस 4 5 मायनस 8 is equal to 1 upon 5 minus 8 minus 3. Slope of the line segment AB 1 upon minus 3 means minus 1 upon 3. यानंतर आपल्याला C दिलाय, तो C 2 4 आहे, D 1 7 आहे. स्लोप ऑफ लाईन सेगमेंट CD आपल्याला मिळवावा लागेल, त्याच्या किमती आपण टाकूया 1 मायनस 2 अपॉन 7 मायनस 4. याची आपल्याला किंमत किती मिळते बघा, 1 मायनस 2 मायनस 1 7 मायनस 4 3 मायनस 1 अपॉन 3 इज द स्लोप ऑफ द लाईन सेगमेंट CD. Therefore, slope of line segment AB is equal to slope of line segment CD. AB आणि CD चा स्लोप समान असेल तर त्या रेषा एकमेकींना समांतर असतात. Therefore, line segment AB is parallel to the line segment CD. या पद्धतीनं हे दोन रेषाखंड आपल्याला समांतर असतात हे आपण सिद्ध करू. या दोन बिंदूंना जोडणारे रेषाखंड म्हणा किंवा लाईन AB म्हणला तरी चालते, लाईन CD म्हणला तरी चालते, ते एकमेकांना समांतर असतात. एक्झाम्पल नंबर 11. सी इन द टेक्स्ट बोर्ड. शो दॅट द पॉइंट्स P 1 minus 2 Q 5 2 R 3 minus 1 S minus 1 minus 5 are the vertices of a parallelogram. हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे सिद्ध करायचं आहे. आपल्याला एक पॅरलेलोग्राम आपल्याला घ्यावा लागेल फॉर एक्झाम्पल साठी, उदाहरण म्हणून, आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला जे दिले तेच आपण या ठिकाणी 11 मध्ये ठेवू. P Q R S आणि त्यांचे कोऑर्डिनेट काय दिलाय 1 minus 2 Q 5 2 R 3 minus 1 S
-1 -5 या पद्धतीनं PQRS 1 - 2 5 2 3 - 1 -1 -5 हे आपण या ठिकाणी लिहिले. यानंतर आपल्याला याचा उपयोग करून कोणाचा डिस्टन्स फॉर्म्युलाचा उपयोग करायचा आहे आणि PQ चा डिस्टन्स, QR डिस्टन्स, RS डिस्टन्स आणि PS डिस्टन्स मिळवायचा आहे. पॅरलोग्रामची डेफिनेशन आपल्याला सांगते अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट. समोरासमोरच्या बाजू समांतर आणि एकरूप असतात. इथं समांतर असण्यासाठी आपण इथं स्लोप समान दाखवू शकतोय. ह्या दोघांचा स्लोप समान मग तरी चालते. आणखीन दुसरा पार्ट डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा या ठिकाणी. ह्याचा डिस्टन्स याचं डिस्टन्स समान, याचं डिस्टन्स याचं डिस्टन्स समान. मग तो बाय द डेफिनेशन ऑफ द पॅरलोग्राम व्हर्टायसेस आर द व्हर्टायसेस ऑफ द पॅरलोग्राम आपण इथे सिद्ध करू शकतो. बघूया. P1 - 2 x1 y1 Q 5 2 x2 y2 R 3 - 1 x3 y3 R नंतर S -1 -5 x4 y4 या पद्धतीने आपण क्रमाने त्यांना नावं दिली. यामध्ये बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला PQ is equal to 5 - 1 bracket square plus 2 - -2 bracket square is equal to 5 - 1 4 square 16 plus 2 minus plus 2 plus 4 2 plus 2 4 plus bracket square 16 is equal to 16 अधिक 16 32 16 2 32 म्हणजेच या ठिकाणी 16 2 जा 32 16 चं रूट येते 4 4 रूट 2 आपल्याला ही किंमत मिळणार आहे सेगमेंट ऑफ द PQ. यानंतर PQ नंतर आपल्याला चेक करायचं आहे QR चेक केला तर QR मध्ये आपल्याला काय मिळते बघूया. 3 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -1 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. यामध्ये 3 - 5 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 प्लस -1 - 2 -3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू +9 इज इक्वल टू 13. 9 4 13 वर्गमुळात 13 ही आपल्याला किंमत मिळते. त्यानंतर QR झाल्यानंतर PQ QR RS हा सेगमेंट आपण चेक करूया. RS मध्ये -1 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -5 -1 ब्रॅकेट स्क्वेअर. यामध्ये आपल्याला दिलेली किंमत -1 - 3 -4 ब्रॅकेट स्क्वेअर 16 मिळाली प्लस -5 +1 ब्रॅकेट स्क्वेअर ही आपल्याला किंमत मिळणार आहे. याची फोड आपण या ठिकाणी करूया. RS इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ऑफ 16 प्लस -5 अधिक 1 -4 चा वर्ग 16 16 अधिक 16 32 वर्गमुळात 32 म्हणजे 16 2 32 4 वर्गमुळात 2 ही किंमत 4√2 RS ची मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला RS नंतर SP किंवा PS घ्यावा लागेल. PS इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -5 - -2 ब्रॅकेट स्क्वेअर -1 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -5 +2 ब्रॅकेट स्क्वेअर -2 चा वर्ग 4 -5 अधिक 2 -3 त्याचा वर्ग 9 9 आणि 4 13 वर्गमुळात 13 ही किंमत
PS ची मिळाली, म्हणजे QR आणि PS समान मापाचा आला. Therefore from 1 2 3 4 from 1 2 3 and 4 1 2 3 आणि 4 वरून PQ is equal to root PQ 4 root 2 is equal to RS and QR is equal to QR चं माप √13, PS चं पण माप √13, QR is equal to PS ही किंमत आपल्याला मिळाली. म्हणजे डेफिनेशन ऑफ द पॅरलेलोग्राम आपल्याला काय सांगितलेलं आहे, बाय युजिंग डेफिनेशन ऑफ पॅरलेलोग्राम opposite sides are congruent, therefore PQRS vertices of the parallelogram, therefore P 1 minus 2 Q 5 2 R 3 minus 1 and S -1 -5 are vertices of parallelogram. या पद्धतीनं तो चौकोन ते शिरोबिंदू समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे आपण सिद्ध केलं. या पद्धतीनं आपण प्रॉब्लेम सेट 5 मधील पार्ट 2 कंप्लीट केलेला आहे. उदाहरण 7 ते 11. यानंतर उदाहरण क्रमांक 12 पासून पार्ट 3 मध्ये आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.